गाइज वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाइज आज आम्ही फार्म हाऊस वरती बघू शकता. पोरा तर डायरेक्ट झोपल्या फार्म हाऊस वरती. जस्ट आताच पोहोचले आणि पोरा डायरेक्ट आताच पोहोचले. अजून हे बघ तसं सामान येतं बघा. काही केला पण अजून सुरू. पियुष भाई मुरबीवाला, मुरबी गावाचा आपला मित्र ऋषी भाईचा भाऊस. आणि आताच फार्म हाऊसला पोहोचला दोंदऱ्यावरती. बघा एकदा फार्म हाऊस चेक करायचं कसं आहे. काम पण चालू आहे फार्म हाऊसचा. आणि हे वर्धत आणि सार्थक चिकन. आता पोरा जरा चिकन बनवतात. सो गाईज आताच फक्त 5-10 मिनिटं झाले पोहोचून डायरेक्ट पोरा पावायला लागले. ऋषी हे ब्लॉग बोलत दोघं जर कौशी धरून म्हणलं सुजल तू ब्लॉग कला बोलतो भन गेला ब्लॉग आहे. मी असं डायरेक्ट आल्यावर दाखवतो. अरे उरी टाक. अरे वा उरी. आता पोरा लय पावतील तर माझी पावाची इच्छा नाही राहिली पहिल्यासारखी. पहिले लय पावाचो असं वाटतं काव त्याचा. हे बघा तो ब्लॉग बनवतो का निर्भय. अशा प्रकारे गाईज 3 ब्लॉगर आहे आम्ही. ऋषी, निर्भय, मी. 4था ब्लॉगर ना आला शौर्य पाटील. आता फुल एन्जॉय, फुल नाईट. झाला आपल्या मोबाईलला मारलेली. हे बघा पूल, स्विमिंग पूल. इकडे 4 फूट तिकडे 5 फूट. त्यांना माहिती काम करते. चला आता फुल एन्जॉय करू जरा. आता जेव्हा बिवाला रेडी करतो नंतर भेटू. तर काही फ्यूज कापतात कांदा. आणि सँडी बाय विंडी बाय काय बनवतं. कुक वाला झालं. कुक काय किचन कुक झालं नाही बघा. ऋषी भाई ऐसा गैस चालू कर. रेसिपी ऐसा गैस ऐसा पानी बनेगा. लाइटर ना का आहे ना माझा लाइटर आहे तो कला मध्ये माचीस मानवा ना नीट. ओके ऋषी भाई हल्ली गरम आहे जरा वातावरण त्याचा. नंतर बोलतो हे दे ना टोकरा. हे बघा कुक 2 पूर्ण आटा करतात. दोन कुक फायदा. डान्सर शेफ काय टाकू तसं नको यार. तसं ना समजा मला नको यार. टाकलं समजा तसं वाटतो यार. कसं माणूस यार मला पण काय पार्टनरला फोन घेऊन आता. बस आता कॉपीराइट गाणी चालू आहे. आता कॉपीराइट गाणी येईल. गाणी वाजतात. कोणाची कॉपी भाई आहे वो लय जबर. नाही करत कोणाची कॉपी भाई आहे वो लय जबर. हाय वलवली गावाचा बंटी मात्र 1 नंबर लॉगर. 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 शून्यापासून सुरुवात केली.
जीवा त्याच्या पाठीशी हाय रे सुजल बंटी शौर्य पाटील दोस्त आहेत एक नंबर हाय वलवली गावाचा सुजल भाई एक नंबर लॉगर 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 ओलट दुनिया सारी त्याला फेमस भाई बघा हो झाला ओलट मित्रांनो आताशी वाजल्या रात्रीचं 12 जस्ट आणि सगळी पोरं झोप म्हणजे आता झोपायला तर गेले जरा गाणी लावून गाणी वाजवतात आणि आता सगळी पोरं झोपतील आणि मला मी एकटाच वाघ जागणार आहे रात्रभर जागतं माहिती तुम्हाला मी मागच्या वेळेस पण फार्म हाऊस होतं पण मी अख्खा रात्रभर जागलेलो कारण की मला झोप बी येत ना मी कुठं बाहेर गेलो ना कारण झोप नाही घरी असतो ना 8-9 वाजता झोप येतो ना तरी पण 12 वाजेपर्यंत जागतो आता इथं वायफाय कसं आहे म्हणजे इथं वायफाय ह्यो आहे ह्यो चालूच नाही इथं त्यांनी वायफाय दिलं त्या पोऱ्यांनी तर तो कनेक्ट झाले वायफाय त्या फार्म हाऊसचा इथं पण फार्म हाऊस बघू शकता समोर एवढा धूर झाला इथं काय टिकटी केले काय हे बघा किती सुंदर अशी लाईट लावलेली आणि बघा जो भीम बसते ते भीम बसते का आग लागली बोलतं आग नसेल लागली चूल बिल पेटवलं असेल अरे ना चूल पेटवलं असेल मग पटांगरा का तो काय पटांगरा वाजवल्या आणि स्विमिंग पूलमध्ये आहे ना काय मी आहे ना मोबाईल फेकलेला असा म्हणजे तुम्ही इंस्टावर ना तर व्हॉट्सअपवरती जर माझ्या असाल तुम्ही तर नक्कीच बघितलं असेल मी असा मोबाईल फेकलेला यूट्यूबवरती पण टाकतो मी शॉर्ट्स व्हिडिओ होती बघू दे लय टॅलेंट आहे ना आपल्या काही ना काही करत असतो बघा किती चार पाणी बघा कसं पितो पाणी बघा कसं पितो तो वर्दल आहे वर्दल हा काय झालं पाणी प्यायला काय ग्लासला तर डायरेक्ट ते जारला डायरेक्ट गोप लावले काय बुडला सगळं लय पावली काय पोर आता उद्या पाहू थोडा आणि जाऊ घरी आणि उद्याचा पण ब्लॉग बघा उद्या एन्जॉय करू उद्या खूप जास्त एन्जॉय करू आणि उद्या कसं मस्त मॉर्निंगचा ब्लॉग शूट होईल एकदम भारी आणि हा ब्लॉग एवढाच आपला छोटा होता म्हणजे पावलो तोच दाखवलं तुम्हाला बाकी काय दाखवले आले तोच बघा हा फार्म हाऊस आहे फार्म हाऊसवाल्यांनी पण नंबर घेऊन ठेवले फार्म हाऊसवाल्याचा तो पण बघता आपला ब्लॉग बोलला तो आणि बघा पाणी बघा कसं झालं लाईटिंग आहे पाण्यात सुंदर फार्म हाऊस आहे पाहिजे असेल तर या जा माझं नाव वलकी हो म्हणा फोन करत बसाल दिवसभर मी त्यांची वाटी आलो पण तो आपला ब्लॉग बघतो तो बोलला म्हणा तू ब्लॉग बनवतो ना बोलला त्याचा नंबर घेऊन ठेवले तो बोलतो मेन्शन कर म्हणून ठीक आहे म्हणजे कधी फार्म हाऊस जर लागला जर हा फार्म हाऊस पाहिजे असेल ना मला मेसेज केला तरी चालेल मी देईल ना त्याचा नंबर हे बघा सुंदर फार्म हाऊस आहे काही ना टेन्शन स्वस्तमध्ये होईल एवढ्या एरियामध्ये जी प्राईस आहे ना तेवढी प्राईस भेटेल आणि थोडीफार कमी पण भेटेल जर कमी पोरं असेल तर 8 पोरं असेल ना तर नक्कीच कमी भेटेल हे बघा तुम्हाला सांगतो मी जर तुम्ही 8 जण असाल ना या एरियामध्ये जेवढे फार्म हाऊस आहे ना त्यापेक्षा कमी भेटेल 8 जणांना म्हणजे किंमत प्राईस असं वाटतं म्हणा कारण की तो बोलला म्हणजे मी सांगतो तुम्हाला कारण की आम्ही कमी पोरं आहे ना 8च जण आहो 8 जणांना भेटेल म्हणजे चांगली प्राईसमध्ये स्वस्तमध्ये या आणि जास्त जण असेल तर मग थोडंफार घेईल जास्त तो गाड्या 3 गाड्या आहेत ही लाईटिंग एकदम सुंदर फोटो शूटला पटांगर वाजतो मग तिकडे मी हा ब्लॉग इथेच एड करतो गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये फार्म हाऊसचाच ब्लॉग येणार आहे उद्या पण थंबनेल बघून तुम्हाला समजा उद्याचा तर मी चालतं गाईज बाय बाय टाटा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये